नमस्कार, शुभ सकाळ, जय महाराष्ट्र. आम्ही खांडसकर चॅनलवर तुमचं स्वागत. आज मी चालले रिसला, माझ्या मामांच्या गावाला. आईची चुलती म्हणजेच मामांची आईचं 13 दिवसापूर्वी निधन झाले वयमानानुसार. तर आज 13वा आहे म्हणून आज तिकडे चाललेत. 9:30 पावणे 10 झालीत. चला मग भेटू नंतर, बाय. हो, 1-1.5 तास लागेल जायला आणि पाऊस जर असला तर मग थांबायला लागेल. आता आम्ही रिसला पोचू थोड्या वेळामध्ये. इथे थोडेसे थांबलेत. कशाला थोडी गाडी थांबवली होती कारण की गाडीची चेन थोडी आवाज देत होती आणि आमच्या भाग्याला काहीतरी खायचं होतं. मग भाग्याने फ्रुटी घेतली. जोपर्यंत नाही घेतली तोपर्यंत आमच्या भाग्याचा तोंड छोटा झालेला. इथे तरी आता सावली आहे आणि घरून निघलो तरी पण सावली होती, त्यामुळे स्कार्फ घेतला नाही. पण जसा कशळे सोडला तसा एवढा ऊन, डेंजर कडक ऊन, आणि मी नेमका स्कार्फ पण नाही आणला. तर म्हटलं एवढं कुठं ऊन असेल, एवढा कडक ऊन आहे की माणूस करपेल एवढा डेंजर. आणि किती हिरवं हिरवं. हिरवं हिरवं हिरवं, इतलं भारी हिरवं हिरवं लॉन. जसं काय तिकडे इर्शाळवाडी, तो तिकडे दिसतोय तो इर्शालगड. आता आम्ही घरी चाललो. तिकडची शूटिंग काही केली नाही आणि हा आमचा परतीचा प्रवास. आम्ही सकाळी जाताना नुसती खाऊच पाहत होतो. हे आहे ते आहे ना क्या. आमचे बाबा म्हणत असतील यांना काही काम नाही, मागे बसलेच आहे ते आणि नुसतं खाऊ बघत चालले म्हणत असतील ना असं. बघा इंडी स्टुडिओ, इंडी स्टुडिओ. इंडी स्टुडिओ, फिल्म वर्ल्ड सिटी. आणि इकडे आता झिमझिम पाऊस चालू झाला. आत्ता आम्ही कर्जतमध्ये एंट्री केली. ही एक लालपरी आली पण ती वेगळी आहे. गाडीवर लगेच सारखी येत राहता प्रश्न विचारते, हे काय ते काय, हे काय झालं, ते काय झालं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला लागतंय. आणि आता मग काही झोप नाही, पण ती जाताना झोपणार असं वाटतं. कर्जत 4 फाटा दिसल ना आली असली तर. इकडून तर नाही, इकडून तर नाही आली. इकडून बघू आली, आली दिसते का तुला. हे बाय झुकू गाडी आली, भाग्याला पाहायचे. झुकू गाडी, झुकू गाडी. कर्जतचे प्रति पंढरपूर आळंदी इथे पण जायचं आहे, पण जाऊ नंतर कधीतरी. तिथे शूटिंग चालू आहे. आणि ही आहे कर्जतची उल्हास नदी. कोणतं गाव आलं भाग्या, कोणतं गाव आले. आता लावणीला सुरुवात झाली. वजलेले नकोय, मक्के घ्यायचेत. मक्के आणि शेंगा कशा आहेत. शेंगा पण द्या. घेतला का. नेला का. पाऊस यायच्या आधीच घेऊन ठेवलाय त्यांचा. आम्ही पावसाला अर्धा गेल्यावर रेनकोट. तसं पावसाचं वातावरण झालं. आम्ही आता कशेळेला आहोत. कशेळेला रेनकोट घेतलाय. पावसाने जोर भरपूर केलाय. मगाशी भरपूरच ऊन होता. बाहेर पाऊस पडतय.
त्यामुळे मग आम्ही इथेच थांबलो. ती ठेवली का? ती ठेवली का? का पाऊस पडतो रे, आम्ही आईस्क्रीम खातो सर्वजण. 10 वाला दिवस 30 वाला घेतला. खाऊ दे बघा, खाऊ दे. 1 तास वाढवले, 1 तास कुठं अख्खा दिवस ना घ्या. एवढा बाहेर पाऊस पडतोय तरी भाग्याला आईस्क्रीम खायचे. भाग्याच्या नावाखाली आम्ही पण आमच्या भाग्याला काय खाऊ घ्यायचे. भाग्या आता सुक्का खाऊ घ्यायचे, सुक्का शेव. कशेळेला आम्ही आल्यापासून ते खांडसला पोहोचेपर्यंत भरपूर पाऊस होता. आणि मग काय, घेतलेल्या रेनकोटची घडी मोडली आणि मग रेनकोटचं उद्घाटन केलं आणि रेनकोट घातला आणि मग आलो. थोडा वेळ थांबलो, पण पाऊस थोडासाच थांबला. आईस्क्रीम खाईपर्यंत थांबला, मग परत चालू झाला. नको मस्ती करू त्याच्याबरोबर. आणि मग तशी आम्ही छत्री नेली होती आणि दोघींचे पण आधीचे रेनकोट आहेत, पण ते भाग्याचा खराब झाला आणि माझा थोडा शॉर्ट होतो, त्याच्यामुळे मग दोघींना पण नवीन खरेदी केली रेनकोटची. आणि बाबांचा आहे आधीचा, असते आधीचा म्हणजे आत्ताच आणलाय त्या दिवशी काही, आणि आम्ही आत्ताच घेतला. मला पावसात भिजायचं होतं. मी यांना बोलली मी पावसात भिजते, मी नाही रेनकोट घालत. पप्पा बोलतात सर्दी होईल. हो, माझी पोर बोलते सर्दी येईल. हे बोलतात नको भिजू. बरोबर आहे, आजारी पडण्याची भीती असते ना पावसाळी. परत नाही ऐकलं तर आजारी पडले तर तेच दवाखान्यात घेऊन जाणार आहे. नाही, मी रेनकोट घातला. खोकला सर्दी मग पैसे लागतील डॉक्टरला. हो हो, मग काही नाही, रेनकोट घातला. पण जी टोपी घातलेली त्याच्यामध्ये असं मस्त तोंड भिजला, तेवढंच 50% समाधान झालं. आणि इथे आलं तर पाऊस थांबला. आता एकदम कडक ऊन पडलाय. हा किती कडक ऊन आहे. आणि तिकडे किती पाऊस होता. इकडे तर अजून पडलाच नाही. आल्यावर मस्त की फ्रेश झालो. 4 वाजता पोचलो आम्ही आणि मस्त गरमागरम आळ्याचा चहा घेतला. थोडं थोडं भिजून आलो ना पावसामध्ये. आणि आता मक्के उकडत टाकलेत. बरोबर का भाग्या? आत्ताच टाकले, लगेच तरी कधी होणार. ते तुला तिथे कोण कोण भेटलं ग भाग्या? रिसला सर्वजण भेटले. मामा, मावशी, भाऊ, बरेच. आई, पप्पा. हा, भाग्याला मावशी पण भेटली. बरेच सर्वच भेटले. हा, तुझी मावशी, आई, पप्पा पण भेटले. सर्वच जण होते. आम्ही किती 1 वाजता निघालो होतो, पण येता येता असंच थांबत आलो ना. नडालला गेलो, अजून कुठे टाके देवीला, आणि मग इथे कशेळेला पण कशेळेला बराच वेळ गेला. पावसामुळे थांबली. त्याच वाटेला होतं ना, म्हणून मग आम्ही पण तिकडे गेलो नडाला आणि टाके देवीला. तसं मागे पण त्या वाटेने गेलो होतो, पण तिकडं काही गेलो नव्हतो. आधी गेलेलो आहोत. गाडी अंगणात होती, तिथूनच लुडो म्याव म्याव करत होता आणि आता झोपलाय. ए लुडो, कान कसा हलवतोय. मस्त गरमागरम मक्के उकडलेत. या मंडळी खायला. आमच्या लुडोच्या पण झोपायच्या वेगवेगळ्या स्टाईल. आता कुशी झोपलाय. जेवायला बनवले वाळलेल्या माशांचं कालवण आणि अंडा उकडलेला. चला मंडळी, बाय बाय.